बऱ्याच आन्सर मध्ये गोवाच असेल काही, तुम्ही हसू नका. पण काय आहे की आमची अशी म्हणजे ती खूप तेव्हा म्हणजे एकदम स्पेशल स्पेशल मेमरी होतं होती आमच्यासाठी. आमची. भले गोवा तुमच्या कारण काही आम्ही लोकांसाठी आधी मोठं नसेल, मोठं नसेल, पण काही वेळा आमच्यासाठी ते खूप खूप मोठं गेले, होतं. म्हणजे खूप वेळ गेले का? असेल. कारण की म्हणजे खूपच मी चांगलं अशी टाइम. कधी फॅमिली सोडून कधीच गेली नाही. मी पहिल्यांदा ह्याच्यासोबत एकटी गेली. एकटी नाही म्हणणार, ह्याच्यासोबत गेली, पण फर्स्ट टाइम असं गेले नाही, राहिली अशी. म्हणजे एवढे दिवस मी कोणत्या ठिकाणी नाही राहिली, आणि जी आम्ही मज्जा केली आहे मी ती कधीच नाही केली, त्यामुळे ती खूप स्पेशल आहे. शेवटी ती माझ्या बरोबरच मजा करते. आणि तूही, हे त्याचं तात्पर्य आहे. तूही, हाही कुठे गेलं नव्हतं, माझ्यासोबत स्पीच फर्स्ट टाइम संपलेला गेला. आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगिंग चॅनलवर. आज आमचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही कपल क्वेश्चन एकमेकांना विचारणार आहे, कोण कोणाला जास्त ओळखतं, आणि फायर, रॅपिड फायर वगैरे असं काहीतरी 2-3 गेम खेळू. हं? हे काय असं मान हलवतोस? आणि जो जिंकेल त्याला दर्शन आईस्क्रीम देणार आहे. भाई हे काय डील होती गाईस? डील अशी आहे की जो जिंकेल त्याला दर्शन त्याला आईस्क्रीम जो देणार आहे. हारणारा आहे तो आईस्क्रीम देईल. हिने तो गेम फिरवली म्हणजे ऍट दी एंड आईस्क्रीम तुम्हालाच द्यावी लागेल. पण चला हारल्यावर हिने मला आईस्क्रीम द्यायला पाहिजे कायद्याने. सो आम्ही पहिले गेम खेळणार आहे हू नोज मी बेटर. पहिले आम्ही दर्शन बद्दल क्वेश्चन विचारणार, आम्ही दोघं एकसाथ आन्सर देऊ, म्हणजे समजेल की मी चुकीचं देते की बरोबर देते, त्यावरून कळेल कोण जिंकलं असं. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, फेवरेट फूड. नॉनव्हेज चिकन. काही पण. चुकली नाहीये मी. नॉनव्हेज काही पण. यू कांट सी मी. चिकन नॉनव्हेज मध्येच ही येतं. चुकली आहे नॉनव्हेज गाईस. आता काही ही पण मान्य खातो करणार नाही, हा. पण चुकली आहे. काय पण नॉनव्हेज काही खातो, मच्छी, चिकन असो, मटन असो, याला खूप आवडतं. आवडतं गाईस. सो मी बरोबर. जास्त काय खातो? चिकन, चिकन लेग पीस. चल नेक्स्ट क्वेश्चन. फेवरेट कलर. ब्लॅक. भगवा. मी 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 ऑरेंजच बोलणार होती, पण नंतर Guys, मला तिला ऑरेंज मी थोडी ना सुरुवातीला आवडतो. सांगितलंय की मला ऑरेंज कलर आवडतो. ओके, पण हिला ऑरेंज कलर फक्त नावाला आवडतो, बाकी सगळे ब्लॅक कपडे घालून फिरतो नेहमी. मग काय झालं? असं गरजेचं थोडी की ज्या आवडीचा कलर तोच नेहमी घालून फिरायचा. बाकीचे पण कलर असतात. मला ब्ल्यू पण आवडतो, स्काय ब्ल्यू. आता काय ना विचार, पुढचा प्रश्न विचारते. फेवरेट मूवी. ह्याला असे फायटिंगचेच मूवी आवडतात सगळे. आता मी जरी आन्सर तरी हा चुकीचा आन्सर सांगणार आहे. काय संबंध? फायटिंगचे सगळे मूवी ज्यात फाईट होतात खूप. काय फेवरेट मूवी म्हणजे नाव घ्यायचंय मूवीचं. ओके, मूवीचं नाव घ्यायचंय. याला असे गँग्स ऑफ वासेपूर, शूट ॲट रेड वडाला, शूट आउट असे मूवी आवडतात त्याला काहीही. मग पण आता फेवरेट मूवी काय, रिसेंट मूवी फेवरेट ते सांगायचं गाईज, राईट? ते सांगायचं. रिसेंट मूवी कुठे तुझा फेवरेट काय? किती सारे सिरीज बघतोस आता तू? फेवरेट मूवी कोणता आहे ते सांग ना. आता तुझा फेवरेट मूवीज नाही पहिले हा? पुष्पा. याला पुष्पा खूप आवडतो. भासायचं काय, मी एकटा नाही, असे खूप जण आहेत ज्यांना आवडतो. ओके, पुष्पा. पुष्पामध्ये पण पुष्पा 2 जास्त आवडतो. मग तेच ते पुष्पा दोन्ही. फेवरेट प्लेस. सध्या याला गोवा खूप आवडते, गोवावर याचा खूप प्रेम झालंय, सो गोवा. स्वित्झर्लंड. हा सगळं स्वित्झर्लंडचा काही संबंध नाही. मला चुकीचं ठरवायचं म्हणून, आणि ठरलेलं की एकसाथ आन्सर द्यायचं. हा माझ्या मागून आन्सर देतोय आणि हे मुद्दाम करतोय हा. ठीक आहे, चल ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घे. बिगेस्ट फिअर. ऑब्विसली मला गमावण्याचं फिअर असेल की मी दूर जाऊ नये ह्याच्यापासून कधीच. तू का दूर जाशील? मी नाही तुझ्या दूर जाणार कधी.
बिगेस्ट फिअर बोल. बोलायची गरजच नाही. समजने वाला कोई इशारा ही काफी. म्हणजे जे ज्याला समजायचं ते समजलं. तुम्हाला समजलं ना गाईज? कमेंट करा की कोणताही बिगेस्ट मी फिअर फि- लाईव्ह सबूत. मी चल. फेवरेट हॅबिट ऑफ पार्टनर. फेवरेट हॅबिट ऑफ पार्टनर म्हणजे? माझी फेवरेट हॅबिट. अच्छा, तुझा काय अरे तिथे माझ्याबद्दल आहे ना हे. अरे हा, फेवरेट हॅबिट ऑफ पार्टनर तुझी. याची फेवरेट हॅबिट आहे मला इरिटेट करणं सतत. नाही. हो, हे माझी बरोबर. हा favorite पॉइंट मला हवा म्हणजे habit. हवाच. अरे पण मला उत्तर तर देऊ दे. बोल. माझी फेवरेट हॅबिट आहे तिला इरिटेट करणं. बघितलं बघितलं, प्रूफ आहे. हा मला खूप इरिटेट करतो. अरे मी नाही इरिटेट करणार तर काय कोण करेल? वर्स्ट हॅबिट ऑफ पार्टनर. याची कोणतीच वर्स्ट, नाही. प्लीज. याची वर्स्ट हॅबिट ही आहे, बोल बोल, तशीच वाट बघतोय मी काय बोलतेय. तसं याच्यात वर्स्ट हॅबिट सगळं काही नाहीये. तरी पण अशा आहेत गोष्टी. काय, मला चिड खूप देत असतो नुसता. त्याचं हॅबिट काय झालं? तेच तर तू बोलली मगाशी इरिटेट करतो, आता चिड नाही, देतो. इरिटेट तसं नाही, पण बोल. काय काय जाऊ दे, काय नाही. अरे याला काय म्हणतो, याला काय आन्सरच नाही दिलंस तू. ठीक आहे चल. वर्स्ट हॅबिट नाहीच आहे ना काय. बरं ठीक आहे चल. फेवरेट मूवी टू मेमरी टुगेदर. फेवरेट मेमरी टुगेदर. गोवा. फेवरेट मेमरी गोवा. गोवा. कारण की आमचं अजून तरी गोवाच झालेलं आहे. बाकी तेच. पुढे अजून फिरू पुढे अजून फिरू आम्ही. ऑब्विस. So, वयापासून 5 चालू वर्ष झालं. झाले आम्हाला, पण गोवा म्हणजे आम्ही दोघं एकत्र असं खूप फिरायला गेलो, एकत्र एकटे. सो त्या मेमरीज खूप आहेत. लोकांच्या घरी परमिशन नसते म्हणून फिरायला जावं लागतं लग्नानंतर. ड्रीम डेस्टिनेशन. स्वित्झर्लंड. हे हिचं ऍक्च्युली फेवरेट आहे, तेच माझं आहे आता. आपलं काय, तसं बायकोचं जे फेवरेट ते आपलं फेवरेट. तुला नाही जायचं मग जायचं. मग. फेवरेट सॉन्ग. त्याला सगळे सॉन्ग आवडतात, कोणतेही हा म्हणू शकतो. फेवरेट एकच सांगायचं, एकच. म्हणजे मला तरी माहितीये ते मध्ये तरी याला ते सोनियो गाणं खूप आवडायचं. मध्ये? हा, सोनियो गाणं. मध्ये मध्ये म्हणजे पूर्ण वेळ. सुरुवातीला. सुरुवातीला. आता काय आवडतं ते सांग. ए, होय असं थोडी बदलत असतं, बदलत थोडी राहायचं असतं. चॉईस ते एकच चॉईस असते. हा असं नाही, ते अपडेट होत राहते, इंडस्ट्रीमध्ये अपडेशन येतं. आताचं गाणं नाही माहिती मला. एकही गोष्ट येईल माझ्याबद्दल हे माहिती. शाण्या, एवढे क्वेश्चनचे आन्सर दिले मी. बोल गाणं. माझं फेवरेट सॉन्ग कोणतं आहे? बघितलं. याला असं कोण ठेवतं फेवरेट सॉन्ग वगैरे? मला जे आवडतं ते मी ऐकतो. आता तू. आता माझ्या फेवरेट गोष्टी सांगणार. बघूया आता, तिच्याबद्दल आता विचारणार आहे. फेवरेट फूड पहिले तर पनीर सोडून हिला काही आवडतच नाही, सो पनीर. पाणीपुरी. त्यालाही माहिती, मी पाणीपुरी किती वेळा रोज खाऊ शकते, हे तुलाही माहिती. पनीर पण खाऊ शकते ना पनीर यार रोज तू. नाही खाऊ शकत मी, पण पाणीपुरी मी रोज खाऊ शकते. तुला मी पाणीपुरीच खायला नेते कधी. हे तू ऍक्सेप्ट कर. फिरते फिरते नाही हे ना, तुला. काय करते माहिती का, आता इथं बदला काढायचा हिला. नाही त्यामुळे नाही इकडे अशी
एक मिनिट, माझ्या क्लोजला पण माहिती की मला माहिती होतं पाणीपुरी, पण मी बोललो पनीर असेल ना, पनीर घेतलं. पनीर जास्त म्हणजे जेवणाला पनीरच खातो ना, ते त्या दृष्टीने विचार केला मी, नाश्त्याच्या दृष्टीने नाही विचार केला. नाश्ता काय नाश्ता, पाणीपुरी नाश्ता असतो काही, असं काय नाही. जेवायला कोण पाणीपुरी खातं. मी फेवरेट फूड म्हणून, फूड काय असतं, जेवण, लंच. असं काय नाही. Lunch, फूड म्हणजे dinner. फूड, त्यात काही येऊ शकतं. पिझ्झा बर्गर पण येऊ शकतं, चिकन मटन पण येऊ शकतं, बाकी काही सब्जी भाजी काही येऊ शकतं फूड मध्ये. जसं तू बोलली ऑल Next. नॉनव्हेज पण चिकन होत तसं. फेवरेट कलर ब्लॅक. एकच कलर आवडतो हिला. फेवरेट मूवी. फेवरेट मूवी तर इथे खूप आहे. ज्या मूवी बघते खतरनाक लेवलचे मूवी असतात, खतरनाक लेवलचं काय असतं म्हणजे चांगले असतात. हा, मग एक मूवी सांग माझ्या चॉईसची वाईट आहे आता सध्या. फेवरेट सांग. फेवरेट मूवी मला वाटतं जिंदगी ना मिलेगी दोबारा. नो बेबी, मग स्टुडंट ऑफ द इयर. Happy. अरे सगळ्यांना माहितीये स्टुडंट ऑफ द इयर. आता ब्लॉग म्हणजे फॅमिली मध्ये बघायचे ना, तुझ्या आधी क्वेश्चन येते रेडी असे स्टुडंट ऑफ द इयर. अरे यार, मूवी कसा सुटला. हा मूवी कसा सुटू शकतो तुझ्या? गाईस, तो मूवी बघण्यासारखा आहे का? तुलाही आवडतो, माझ्यापेक्षा नेटफ्लिक्स वर हा मूवी हा स्वतः 17 एक बघत असतो. सर्टन एज असतं तोपर्यंत मूवी ठीक आहे, पण जिंदगी अरे ना त्या मिलेगी दिवशी- दोबारा हा मूवी मॅच्युरिटीच्या हिशोबाने अपडेट व्हायला पाहिजे होता, पण नाही झालंय. ठीक आहे, अपडेट नाही होत, काय काहींच्या फोन स्लो त्या असतात, दिवशी हा काही काहींचा स्वतः साबण बघत स्लो होता असतो. जेवता. त्या दिवशी हा स्वतः जेवताना बघवता तो चल ठीक मूवी आहे, मला ठीक आहे. शिकवतो. चेंज द टॉपिक. फेवरेट प्लेस गोवा. सध्यासाठी तर गोवाच आहे. हे सोपं आता. बिगेस्ट फेअर. मला हरवण्याची भीती. आता नाही बोलू नको. मला मी तुला का हरू? नाही पण आहे का नाही, फेअर आहे का नाही तुझं? बिगेस्ट फेअर काय? हेच आहे ना. हे आहे का, आणि अंधार एक तिचा फेअर. अंधार तिला अजिबात आवडत नाही, सो अंधार एक बिगेस्ट फेअर आहे. अंधारात जाऊ शकत नाही, कधीच आली नाही. अजून काय आहे? व फेवरेट हॅबिट. हे पुढचं काय होतं? हा, फेवरेट हॅबिट ऑफ पार्टनर. आता हिची फेवरेट हॅबिट म्हणायला गेलं तर आहे झोपणं. बघा त्या झोपणं नाही आवडत तुला? झोपणं सगळ्यांना आवडतं. सगळ्यांना कुठे आवडतं? सगळ्यांना आवडतं. तिला specially तुलाही जाण्याला भेटलं का उठत नाही. कामावर जाणार मला झोपणार नाही का काही? काय बघत आपण? हे झालं Worst habit. झालं. द वर्स्ट हॅबिट ऑफ पार्टनर. त्याचे वर्स्ट हॅबिट मी सांगतो तुम्हाला. ओव्हर थिंकिंग करते प्रत्येक गोष्टीची. छोटीतली छोटी गोष्ट पण ओव्हर थिंक एवढी करेल की बीपी लो होईल तिचा. हे का सांगायला पाहिजे? म्हणजे असं सांगतोय का, म्हणजे आपण थोडं टेन्शन घेतो की बीपी लो होतो आपला, सो एवढं टेन्शन ती घेते. तिची ती वर्स्ट हॅबिट आहे. बरोबर आहे की नाही? मी याच्यापेक्षा जास्त बेस्ट राईट केलं मला वाटतं. फेवरेट मेमरी टुगेदर. फेवरेट मेमरी आमची एकच होती, गोव्याला गेलेलो आम्ही. सो आमचं प्रत्येक बऱ्याच आन्सर मध्ये गोवाच असेल काही, तुम्ही हसू नका. पण काय आहे की आमची अशी म्हणजे ती खूप तेव्हा म्हणजे एकदम स्पेशल स्पेशल होतं आमच्यासाठी. भले गोवा तुमच्या काही लोकांसाठी मोठं नसेल, पण काही वेळा आमच्यासाठी खूप मोठं गेले, होतं. म्हणजे खूप वेळ गेले असेल. का? कारण की म्हणजे खूपच मी चांगलं अशी कधी फॅमिली सोडून कधीच गेली नाही. मी पहिल्यांदा ह्याच्यासोबत एकटी गेली. एकटी नाही म्हणणार, ह्याच्यासोबत गेली, पण फर्स्ट टाइम असं गेले नाही, राहिली अशी. म्हणजे एवढे दिवस मी कोणत्या ठिकाणी नाही राहिली, आणि जी आम्ही मज्जा केली मी ती कधीच नाही केली. त्यामुळे ती खूप स्पेशल आहे. शेवटी ती माझ्या बरोबरच मजा करते. आणि तूही, हे त्याचं तात्पर्य आहे. तूही, हाही कुठे गेला नव्हता, माझ्यासोबत फर्स्ट टाइम गेला, त्यामुळे ह्यालाही मजा आली. समजलं? स्पीच संपलेला आहे. थँक्यू. पुढचा क्वेश्चन. ड्रीम डेस्टिनेशन. हे स्वित्झर्लंडच आहे. हे मगाशी आन्सर दिले, याला 2-3 आन्सर मगाशीच भेटले. काहीही बोलते. फेवरेट सॉन्ग सांग चल. फेवरेट सॉन्ग
तिचं फेवरेट सॉन्ग आहे, त्याचं नाव नाही आठवत तिच्या गाण्याचं मला. गाणं बोलून दाखव. गाणं बोल. तू मेरा कोई ना. हे तुझं फेवरेट नव्हतं, आता फाईटच टाकली नाकावर. रिसेंटली पण ऑल टाइम फेवरेट. ऑल टाइम फेवरेट. ऑल टाइम फेवरेट तर काय नाही, ऑल टाइम फेवरेट मधले गाणी आहेत तशी तर. ऑल टाइम फेवरेट मध्ये एकच गाणं आहे. कोणतं? तुमको पाया है ते कोणते भाई? मला काय माहिती यार. गाईज हे ना मुद्दाम काहीतरी उत्तर मुद्दाम चुकवायचं नाही, ना. हे पण आन्सर ना तिकडून माझी फॅमिली लगेच अशी देईल. इज्जत का भाजीपाला. फॅमिली सोबतच खेळ ना कशा. फॅमिली कोणतं आहे सांग आता. इश्कवाला लव. मला किती आवडतं ते सॉन्ग, तुला माहिती आहे. कॅमेऱ्यावर मला काय बोलायचं नाही, आप समज जाओ guys. सो आता सेकंड गेम, फनी रॅपिड फायर. सो क्वेश्चन मेरे सुरू करते. कोण जास्त ड्रामा करतो? हा. कोण जास्त खातो? हा. कोण जास्त मोबाईल वापरतो? ऑब्व्हियसली हा बाथरूम मध्ये मोबाईल वापरतो. कोण जास्त लेट उठतो? याला लवकर कामाला जायचं सो मी लेट उठते. हो, त्याचं रिझन स्पेसिफिकेशन पण दिलेलं आहे. कोण जास्त शॉपिंग करतं? हीच. मी. हा, मी करते कारण मुलींना पैसे शॉपिंग करायला खूप उधळते नुसते, तेच उधळते. तेच कपडे घालायला मला बिलकुल आवडत नाही. कोण जास्त क्यूट आहे? ऑब्व्हियसली. कोण जास्त इरिटेटिंग आहे? हा. ऑब्व्हियसली. हा, खूप मोठा इरिटेट करतो मला. कोण जास्त फनी आहे? मी. हाच. कोण जास्त लेझी आहे? येस, ऑब्व्हियस. सगळं काम करायला मी Award लावते. goes to- हे सगळं टाइम टू टाइम मी करते आणि मी लेझी. गोज टू सगळं. कोण जास्त प्रेम करतं? मी. ऑब्व्हियस. तुलाही माहितीये मी करते जास्त. ऑब्व्हियसली मीच करतो guys. हा, कसं असतं, जो प्रेम करतो ना त्याला सांगायची गरज नाही. मग का सांगतोयस? मी करतो ना. अच्छा, बघितलं. हिने केलं हे की खरंय. नाही. मी तर जेन्युइन सांगितलं, पण हिने मी केलं की नाही. प्लीज. सो आता थर्ड गेम, रिलेशनशिप क्वेश्चन, जे आमच्याबद्दल आहे. बोल. फर्स्ट प्रपोज कोणी केलं होतं? हिनेच प्रपोज केलेलं काहीच. हा, तर का? का काय? का का म्हणजे? हे काय नसतं. हा नुसतं कोणी flirting. केलं एवढाच प्रश्न आहे, हा का नुसतं केलं ते flirt. नाहीये. हा So नुसतं हिनेच केलेलं प्रपोज, हे मी तुम्हाला फ्लर्टिंग सांगतो. करत होते. काय फ्लर्टिंग करत राहायचं असं टाइमपास, म्हणून मी केलं प्रपोज की रिलेशन मध्ये राहूया. फर्स्ट इम्प्रेशन काय होतं? तुझ्यासाठी तू सांग, माझ्यासाठी मी सांग. नाही, माझ्यासाठी फर्स्ट इम्प्रेशन हे चांगलंच होतं. मला हा चांगलाच वाटलेला काय पहिल्यापासून. होतं असं विचार. तेच First बोलली. impression काय होतं? तेच बोलली. मला पहिल्या आणि काय होतं म्हणजे काय आवडलं त्याच्यामधलं असं होतं. त्याचा आवाज. हा जेव्हा फर्स्ट टाइम अशी बोलला ना, मला याचा आवाज खूप आवडलेला. हा, आणि पहिल्या पण मी सांगितलं त्याला, मला याचा आवाज खूप आवडला. तो एक जो स्पेसिफिक वर्ड होता तो जेव्हा मला भेटला तो बोललेला, ते आता मी सांगणार नाही. सो ते माझ्या अजून असं लक्षात आहे. सो याचा आवाज. मला इथं चष्मा. चष्मा. हा, चष्मा क्यूट दिसत होती म्हणून चष्मा. हो. कोण जास्त पॉझिटिव्ह आहे? मी. मला बिलकुल काही सहन होत नाही. हो, माहितीये. हो, कळलं. मी स्वतः काही accept दिसलं ना केलं. जरासं. मी स्वतः एक्सेप्ट केलं. कोण जास्त सॉरी बोलतो? ऑब्वियसली मी. कारण चुकाही जास्त बोलना ही हाच करतो. पडता है, गलती किसी की भी हो. चुकाही जास्त हाच जर करतो. सुखात राहायचंय गाईस, तुम्ही पण ऐका, सॉरी बोला.
यही सुखी जीवन का राज है. रिझनही माहित नसतं त्याला, उगाच सॉरी बोलतो. मम्मी बोलते रिझन काय आहे पहिले सांग ना, मग सॉरी बोल. उगाच कोण सॉरी बोलतो? पहिले गिल्ट आता भाई रिझन काही असलं तरी चुकी तरी माहिती. सॉरी बोलून खत्म करो. काय को झगडा करने का, काय को. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? मी. ऑब्विसली मी. मी. तू तर विसरलाच आहे रोमॅन्टिक. काय काय बदनाम करतेस मला. आई शपथ, प्रत्येक गोष्टीत रोमांच असतो माझा. हो. मग ओके. ब्लॉक झाल्यावर दाखवते तुला रोमॅन्स. कोण जास्त जेलस होतं? मी. कारण मी पॉझिटिव्ह आहे, सो जेलस तर होणार. थोडंफार जेलस होतच ना माणूस, हा नाही होत. कोण जास्त रागवत? सो दिस अवॉर्ड इज गोज टू गेस गाइस गेस. हा करतोच तसं. सगळी गोष्ट माझ्यावर हा करत होता. हे नाही सांगत स्वतः चिडते ते. माणूस चिडतो का? बघावं तेव्हा चिडलेलं माणूस असतं. चिडतो का? समोरचा काहीतरी करतो तेव्हा माणूस चिडतो. काहीच काही नाही. जर तर राग काढायला दिलं नसतं, मी जरा काय केलं का आली माझ्यावर चापड. हे बघ हे बघ हे बघ, दिस इज द प्रूफ. कोण फर्स्ट मेसेज करतो? मी. पोचला का, उतरला का, खाल्लंस का, पिल्लस का, उतरलास का, काय करतोयस, मीच मेसेज करत असते. गाईज ही मेसेज कर ऑब्वियस, कारण की मी व्हिडिओ कॉल करतो. थँक्यू. ते पण मी मिस कॉल दिल्यावर. थँक्यू सो मच. मी मिस कॉल दिल्यावर थँक्यू सो मच. मी व्हिडिओ कॉल करते, हा उचलत नाही. संपल्या. हा उचलत नाही. प्लीज, हा उचलत नाही आणि मग कॉल बॅक करतो. आणि बोलतो मी व्हिडिओ कॉल करतो. आज हिस्ट्री दाखवू शकते मी. कोण जास्त केअर करतं? हा, खूप जास्त केअर करतो. अच्छा मी का? मी का? कोण फर्स्ट आय लव्ह यू बोललं? अरे झालं ना, प्रपोज कोणी केलं? आय लव्ह यू कोण बोललं? बावड झालाय हा. मी बोलली पहिले. तर अशा प्रकारे होतं हे क्वेश्चन आन्सर रॅपिड फायर टाईप वाला आमचा व्हिडिओ. हा आम्ही असा एक फन चॅलेंज म्हणून केला आणि तुम्हाला पण आमच्याबद्दल कळालं की आम्ही कसे आहेत, एकमेकांना कसे ओळखतो, काय ओळखतो, किती ओळखतो. भले आमची क्वेश्चन आन्सर थोडे रॉंग असतात, बट कम्पॅटेबिलिटी इज द सेम. ती कधी मिटणार नाही, वाईब मिटणार नाही. सो ते महत्वाचं आहे, वाईब करणं. भले तुम्हाला एकमेकांबद्दल कमी माहिती असेल तरी चालेल, पण वाईब प्रत्येक वेळी व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एकत्र असाल तेव्हा टाइम घालवला पाहिजे. टाइम एकदम असा पळत गेला पाहिजे, म्हणजे घडी ना घडी त्याच्याकडे बघितलंच गेलं नाही पाहिजे. घड्याळ असं पटकन फिरलं पाहिजे. सो त्यालाच म्हणतात. आमचा टाइम असा खूप फास्ट होतो, आम्ही एकत्र कळतच नाही टाइम आता कधी बघा किती जातो वाजले, तो. आता पण कळालं नाही आम्हाला किती वाजले. 12 वाजले असतील. सो असा जातो आमचा टाइम. सो असा टाइम तुमचा जात असेल तर तुम्ही आम्ही फक्त गप्पा मारत असलो तरी आमचा टाइम जातो. आम्ही काही करत असलो तरी आमचा लगेच टाइम जातो. सो माझी रिलेशनशिप मध्ये ऍडवाइस एकच, मी काही लव्ह वगैरे नाहीये. मी पण असं ठोकर मारत शिकलो, पण टाइम घालव. टाइम इज अ प्रेशियस. क्वालिटी टाइम स्पेंड करा एकमेकांसोबत. मग भले तुम्हाला किती बिझी असू दे, येस किती बिझी असू, पण आपल्या पार्टनरला टाइम देणं खूप खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे. आहे. भले तुम्ही थकलेले असाल तरीही टाइम देणं इम्पॉर्टंट आहे. भले रागवा एकमेकांवर, भांडा, पण पण एकत्र time पण द्या. या. सो भांडणं प्रत्येक कपलमध्ये, पण भांडणं सगळ्यात एकत्र होतात. येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सॉर्ट करणं पण गरजेचं आहे. आणि सॉरी बोललेलं, आणि मेल्सने जास्त सॉरी बोललं पाहिजे, कारण की फिमेल्सला बाकी काही नको असतं, फक्त अपॉलॉजी आहे. सो देऊन टाकायची, काय नाही फरक पडत. आपण कुठं आपल्या विषया कुठं खाली पडणार नाही का. देऊन टाकायची, एवढं काय. सॉरी माग नसतं, त्यानंतर जर तुम्ही सॉरी नाही बोलले ते जास्त माग. सॉरी बोलून टाका. सो आजचा हा ब्लॉग इथेच एंड होतोय आणि तुम्ही आम्हाला सांगा की कोण विनर आहे. तुम्ही जशा कमेंट कराल त्या कमेंटनुसार मग एकमेकांना ट्रीट पार्टी होणार आहे, ज्याच्यामध्ये जर मी जिंकलो तर मला ट्रीट आणि ही जिंकली तर हिला ट्रीट. हाच देणार आहे.
चला मग गुड नाईट. गुड नाईट. टेक केअर. Take स्वीट care. ड्रीम्स. भेटूया पण next जाण्याआधी vlog मध्ये. सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा गाई. प्लीज सबस्क्रायबरची खूप प्लीज गरज आहे. प्लीज सबस्क्राईब आणि करा. तुम्ही सबस्क्राईब का नाही करत आहे? आम्ही तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग आणत राहू. तुम्ही मागचा पण ब्लॉग बघितला असेल, खूप मस्त झालेला ब्लॉग तो. आणि तो पण तुम्ही बघा, मागचा ब्लॉग आमचा जो आम्ही फिरायला गेलेलो कर्जतला. हो. प्लस आता हा जो ब्लॉग आहे याला पण खूप प्रेम द्या तुमचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. ओके. नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आमच्या ब्लॉग्सचे. बघत राहा, आम्हाला प्रेम देत राहा आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओज देत राहू. चला बाय.